नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल परभणीकर टेक्नॉलॉजी या वाहिनीवर आणखीन एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो आहे शेडनेटमधील काकडी या पिकाचा. तर आपण इथे पाहू शकता ही काकडी या पिकाचं इथे लागवड होऊन 25 दिवस झालेले आहेत. तर ह्या काकडीची अतिशय उत्तम आणि निरोगी अशी वाढ झालेली आहे. तर या काकडीला 2 ड्रिचिंग आणि 2 फवारण्या झालेल्या आहेत. तर पहिली जी ड्रिचिंग आहे तर ती महापीड कंपनीचं रूट मॅक्स, गरडा कंपनीचं सिल्की आणि सल्फर मिल कंपनीचं बुलटॉन असं ह्युमिक ॲसिड, कीटकनाशक आणि बुरशीनाशक याला सोडण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरा जो ड्रिचिंगचा डोस दिला आपण त्याच्यामध्ये महापीड कंपनीचं महाग्रीन 25-10-10 हे खत, सोबत महापीडचंच रेक्टर ग्रीन आणि महापीडचं मायक्रोन्यूट्रिएंट ग्लुकोमिक 3 असं यामध्ये वापरण्यात आलं आहे. आणि फवारणीमधनं आपण सुरुवातीला घेतलं होतं आबासीन. तर बऱ्याच दिवसापासून शेतकरी असं विचारत आहेत की हिवाळ्यामध्ये विशेष करून शेडनेटमध्ये येणारं काकडीचं उत्तम असं वाण कोणतं, म्हणजे क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये येणारं वाण कोणतं. तर मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की वेलकम सीड्स कंपनीचं सुजाता ही जी व्हरायटी आहे ही अतिशय उत्तम असं वाण आहे. शेडनेटमध्ये क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये येणारं भरघोस असं उत्पन्न देणारं, 3 ते 3.5 महिन्यापर्यंत चालणारं आणि साधारण 15 ते 20 टनापर्यंत एकरी असं उत्पन्न देणारं. तरी शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की आता हिवाळा सीझन आटपत आलेला बऱ्यापैकी आणि उन्हाळ्याची चाहूल लागणारच आहे. तर काकडीला बऱ्याच अंशी मागणी राहते आणि या पिकामध्ये पैसाही चांगला होतो. तरी ज्यांना कोणाला इच्छा असेल तर हे काकडी पीक करू शकतात. तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.